ठीक आहे. आज आपण कंटिन्यू करूया. आता परत बघा कसा पॉइंट आहे. इन एनी ट्रायंगल एबीसी प्रोजेक्ट्स ए स्मॉल a मायनस बी अपॉन a प्लस बी टॅन a मायनस बी अपॉन टॅन a प्लस बी बाय 2. परत इथं आपल्याला साइन रूल वापरायचा आहे. सोल्युशन बाय साइन रूल. आता साइन रूल काय आहे तुमचा? a बाय साइन a इज इक्वल टू b बाय साइन b इज इक्वल टू c बाय साइन c इज इक्वल टू k. ओके, मग स्मॉल a ची व्हॅल्यू काय होणार? k साइन a, स्मॉल b ची k साइन b, स्मॉल b इज इक्वल टू k साइन b आणि स्मॉल c इज इक्वल टू k साइन c. ओके, आता इथे LHS इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशन पहिल्यांदा LHS घेऊया. स्मॉल a मायनस b अपॉन स्मॉल a प्लस b. स्मॉल a ची व्हॅल्यू आहे k साइन a, k साइन a. स्मॉल b ची व्हॅल्यू आहे k साइन b, k साइन b. इथं परत a प्लस b आहे म्हणजे k साइन a प्लस k साइन b. k कॉमन काढा, देन साइन a प्लस साइन b अपॉन k कॉमन काढलेला आहे तुम्ही. साइन a इथं साइन a मायनस साइन b येणार आणि इथं साइन a प्लस साइन b. ओके, k कॅन्सल्स. म्हणजे LHS कसा होणार तुमचा? परत LHS असा होणार इज इक्वल टू साइन a मायनस साइन b अपॉन साइन a प्लस साइन b. ओके, साइन a मायनस साइन b अपॉन साइन a प्लस साइन b असं होणार. आता तुम्हाला साइन c प्लस साइन d किंवा साइन a मायनस साइन b चा फॉर्म्युला माहिती आहे. तर साइन c प्लस साइन d कोण सांगेल? साइन c प्लस साइन d टू साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2 आणि साइन c मायनस साइन d टू कॉस c प्लस d अपॉन 2 इंटू साइन c मायनस d अपॉन 2 बाय 11. हे 11 तुम्हाला फॉर्म्युला झालेले आहे. साइन c प्लस साइन d टू साइन c प्लस d इकडे कॉस आणि इथं मायनस असेल तर पहिल्यांदा कॉस नंतर साइन c मायनस d अपॉन 2. सिमिलरली तेच फॉर्म्युला इथे वापरायचे. पहिल्यांदा इथे c आणि d मध्ये आहेत बरोबर आहे, इथे a आणि b मध्ये आहेत. मग आपण a आणि b मध्ये वापरायचे. मग कसं होणार? टू साइन a प्लस b बाय 2 नाही साइन c मायनस साइन d पुढे आहे म्हणजे पहिला कॉस आहे ना. टू कॉस a प्लस b बाय 2 इंटू साइन a मायनस b बाय 2 आणि प्लसचा खाली आहे तर प्लसचा लिहिताना वर लिहिला आहे आपण. टू साइन a प्लस b बाय 2 इंटू कॉस a मायनस b बाय 2 बाय 11. हे 11ला फॉर्म्युला झालेले आहेत तुमचे, त्याच्यावर मी केलेले आहे. टू कॅन्सल्स. आता इथं कॉस बाय साइन सेम आहे, इथं काय होणार? कॉट होणार. देन कॉट a प्लस b बाय 2 आणि साइन बाय कॉस आतला ब्रॅकेट सेम आहे त्यामुळे साइन बाय कॉस काय होणार? टॅन होणार. ओके, आता मला सांगा हा कॉट खाली जाणार आहे. ठीक आहे, देन टॅन a मायनस b बाय 2 आणि कॉट खाली जाताना काय होतं? टॅन होतो. कारण कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा बाय 11 इज इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS आणि LHS इक्वल टू RHS. म्हणजे कालच्या एक्झाम्पल पेक्षा हे एक्झाम्पल थोडंसं सोपं आहे. देन a मायनस b अपॉन a प्लस b टॅन a मायनस b अपॉन टॅन a प्लस b बाय 2 करायचं बाय साइन रूल. a बाय साइन a, b बाय साइन d, c बाय साइन c इज इक्वल टू k, a इज इक्वल टू k साइन a, d इज इक्वल टू k साइन d, c इज इक्वल टू k साइन c. a मायनस b अपॉन a प्लस b, a म्हणजे k साइन a, b म्हणजे k साइन b, k साइन a, k साइन b मायनस कॉमन k कॉमन साइन a मायनस साइन b, k कॉमन साइन a प्लस साइन b. देन साइन c प्लस साइन d बाय 11 टू साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2 आणि टू कॉस आधी मायनस आहे तेव्हा हा वर वापरतो मी. कॉस c नंतर खाली प्लस आहे तेव्हा हा वापरला आहे. ब्रॅकेट सेम आहे. साइन बाय कॉस कॉट आणि साइन बाय कॉस टॅन, पण हा कॉट खाली जाणार आणि टॅन होणार आणि वी गेट टू दॅट्स. तसं सिमिलरली तुम्ही उद्या घरामध्ये एक प्रूव्ह करायचंय. सिमिलरली करायचंय तुम्हाला देतो मी. सिमिलरली वी कॅन टू दॅट्स b मायनस c अपॉन b प्लस c इकडे काय असणार सांगा? साइन देन b टॅन b मायनस c अपॉन 2 प्लस टॅन b प्लस c अपॉन 2. हे होमवर्कला करायचं आहे. सिमिलरली सोडवा आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही हे एक्झाम्पल टाका. हे लिहून घ्या होमवर्कचं.
ठीक आहे. आता आपण कोसाइन रूलवरचे एक्झाम्पल्स बघूया. तर कोसाइन रूल आधी लिहून देतो आणि मग त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे. हे पुसू. ओके, आधी कोसाइन रूल लिहून घ्या. कोसाइन रूल आता जवळजवळ गेले 2 लेक्चर आपण 5 ते 6 एक्झाम्पल साइन रूल वर बघितलेले आहेत. तेवढे करा, ते IMP आहेत. मी आता हे 6वं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिले साइन रूल वरचे. त्यामुळे साइन रूल वरचे एक्झाम्पल करा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तसे आपण कोसाइन रूल वरचे पण करायचे. कोसाइन रूल cos A इज इक्वल टू cos B इज इक्वल टू आणि cos C इज इक्वल टू. मी दिलेले आहेत तुम्हाला रूल्स, फक्त रूल सांगायचे. cos A आहे B² प्लस C² मायनस A² अपॉन 2BC. पाठच करायचा आहे. cos B आहे A सोडून B² प्लस C² मायनस A². आपण बघितलेलं B सोडून A² प्लस C² मायनस B² अपॉन 2AC. C सोडून A² प्लस B² मायनस C² अपॉन AB. असं येणार cos A cos B cos C. हे पाठ करा आणि ह्याच्यावरची मी एक्झाम्पल्स घेणार आहे. लिहून घ्या पहिले एक्झाम्पल्स. कोसाइन रूल वरची घेऊया पहिल्यांदा. ओके, लिहून घ्या. इन एनी ट्रायंगल ABC, in any triangle ABC, in any triangle ABC, prove that AC cos B minus BC cos A is equal to A² minus B² is equal to A² minus B². त्याच्या आधी तो कोसाइन रूल तुम्ही पाठ करायचा आहे. हा कोसाइन रूल जर तुम्ही पाठ केला तर पुढे काही प्रॉब्लेम्स येणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा कोसाइन रूल तुम्ही पाठ करा. सोल्युशन LHS काय सांगा. LHS AC cos B minus BC cos A. आता त्याच्याने A² मायनस B² येते का बघूया. इथं cos B ची व्हॅल्यू बघून सांगा काय. AC cos B ची व्हॅल्यू आहे A² प्लस C² मायनस B² अपॉन 2AC मायनस BC आणि cos A ची व्हॅल्यू काय आहे बघा. cos A ची B² प्लस C² मायनस A² अपॉन 2BC. BC cancels, AC cancels. A² plus C² minus B² upon 2 minus B² plus C² minus A² upon 2. 2 डिनोमिनेटर सेम आहे. ठीक आहे, तो एक तास ठेवा. 2 वर होणार A² प्लस C² मायनस B² हे मायनस आहे आणि परत B² प्लस C² मायनस A² असं येणार आहे. देन A² प्लस C² मायनस B² मायनस चिन्ह ना गुना मायनस B² मायनस C² प्लस A² अपॉन 2 जाते का कोण यार. C² आणि C² जातात. A² 2A² मायनस B² मायनस 2B² प्लस C² मायनस C² जातो अपॉन 2 कॉमन घ्या न्यूमरेटर मधून. 2A² मायनस B² अपॉन 2 इज इक्वल टू A² मायनस B² इज इक्वल टू RHS. कॅन्सल्स. म्हणजे साइन रूलच प्रॅक्टिस करावं लागणार आहे. कोसाइन रूल तसा सोपा आहे तुम्हाला. ठीक आहे, फक्त कोसाइन रूल हे 3 पार्ट पाहिजे. cos A cos B cos C त्यात यूज करायचे. cos B च्या ठिकाणी AC कॅन्सल्स, cos B च्या ठिकाणी BC कॅन्सल्स. A² प्लस C² मायनस B² अपॉन 2 B² प्लस C² मायनस A² अपॉन 2 घ्या. मायनस चिन्ह नाद होणार. ओके, C² जाते 2A² मायनस B² मायनस 2B² बाय 2 कॅन्सल. समज लिहून घे. नेक्स्ट एक्झाम्पल्स. हो, थोडस तुम्हाला वेगळं देतो मी. ओके, इन ट्रायंगल एबीसी बुक मधलं आहे हे एक्झाम्पल्स. इन ट्रायंगल एबीसी. आता कोसाइन रूल सोपा आहे, फक्त साइन रूलचं प्रॅक्टिस करा.
कोसाइन रूल तुम्हाला काय अवघड जाणार नाही. इन ट्रायंगल एबीसी टू दॅट्स 2bc cos a प्लस ac cos b प्लस ab cos c इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता इथं थोडंसं विद्यार्थ्यांचं जमलिंग काय होतंय की साइन रूल कधी वापरायचा, कोसाइन रूल कधी वापरायचा. तुम्ही सगळी एक्झाम्पल बघा. साइन रूल मध्ये स्मॉल एबीसीचा संबंध होता आणि डायरेक्ट अँगल मध्ये प्रूव्ह करायचं होतं a/2 b/2, तर त्यावेळी साइन रूल. आणि ज्यावेळी कॉस दिसतात त्यावेळी कोसाइन रूल वापरायचं. त्यावेळी काय वापरायचं, कोसाइन रूल. आता सगळे कॉसच आहेत त्यामुळे कोसाइन रूल वापरायचा. साधा कॉमन सेन्स आहे. LHS काय आहे बघा, 2bc cos a प्लस ac cos b प्लस ab cos c. 2 बाहेरच ठेवा. त्याला मी कर्ली ब्रॅकेट टाकतो. bc cos a चा फॉर्म्युला काय, cos a चा b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2bc. ओके, प्लस ac cos b चा फॉर्म्युला काय, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac. ab cos c चा फॉर्म्युला काय, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab. कोण कोण जाणार कर्ली पूर्ण. त्या कर्लीच्या बाहेर फक्त 2 आहे, त्या कर्लीच्या बाहेर. आणि हे cos a cos b cos c कोसाइन रूल. कोसाइन रूलची फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे की कोसाइन रूल प्रमाणे वापरलेले आहे बाय कोसाइन रूल. ओके, आता इथं बघा 2 इन कर्ली, bc bc कॅन्सल्स, ac ac कॅन्सल्स, ab ab कॅन्सल्स, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2. The denominator 2 कॉमन घ्या. 2b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2. 2 कॅन्सल्स. मला वाटतं 7वं किंवा 8वं एक्झाम्पल आहे एक्सरसाइज मधलं. एक्सरसाइजच्या बाहेरचं काही नाहीये. मगाचं एक्झाम्पल थोडंसं बाहेरचं होतं पण हे एक्सरसाइज मधलंच आहे. कोसाइन रूल आपण चालू केलेला आहे. मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल्स, मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल, मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कॅन्सल्स, देन बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजेच काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू RHS. We get LHS is equal to RHS. Hence the products. कोसाइन रूल वर लगेच ओळखतात की कोसाइन रूल मध्ये कसं असतं, कॉस असे मिक्स असतात. कॉस काय असतात, मिक्स असतात. LHS 2 BC cos A, AC cos B, AB cos C. 2 BC cos A चा व्हॅल्यू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc, AC cos B cos C, AB कॅन्सल, AC कॅन्सल. वी गेट 2 डिनोमिनेटर घ्यायचा, वरच्या टर्म्स काही कॅन्सल होतात आणि ऑटोमॅटिकली ती काय होते, प्रूव्ह होते. लिहून घ्या. मी अजून सांगतोय, साइन रूल पेक्षा कोसाइन रूल सोपा आहे. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करायचं असेल तर साइन रूलचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. कोसाइन रूल त्या बाबतीनं सोपा आहे. लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल थोडस वेगळं घेऊया आपण कोसाइन रूलवर. एक्झाम्पल घेऊया कोसाइन रूलवरचं, थोडस वेगळं घेऊया. In triangle ABC to that. Next, in triangle ABC, to that, cos A by A plus cos B by B plus cos C by C is equal to A square plus B square plus C square by 2ABC. थोडंसं मी IMP करतो ह्या एक्झाम्पलला. ठीक आहे. आता हे सुद्धा एक्झाम्पल कोसाइन रूलवरच आहे. हे सुद्धा एक्झाम्पल कशावरच आहे, कोसाइन रूलवरच आहे. कशावर कोसाइन रूल आहे,
तर दिसतोय आपल्याला कॉस ए कॉस बी कॉस सी, त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू वापरायची आणि एल एस इक्वल टू आर एच एस ते बघायचं. मी अजून सांगतोय कोसाइन रूलवरचे एक्झाम्पल सोपे आहे, फक्त साइन रूलवरचे थोडेसे प्रॅक्टिस करा. साइन रूल पण तसा सोपाच आहे. सोल्युशन LHS इज इक्वल टू cos A by A cos B by B प्लस cos C by C. मी असा लिहितो LHS 1 by A cos A प्लस 1 by B cos B प्लस 1 by C cos C. व्हॅल्यू आपला cos A ची व्हॅल्यू काय आहे? B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC 1 by B. cos B ची व्हॅल्यू काय? A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2AC 1 by C. cos C ची व्हॅल्यू काय आहे? A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2AB. त्यात जात नाही काही जात नाही. बी स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर आणि A ने इथं मल्टिप्लिकेशन केलं तर 2ABC येतं. ओके, शात पण काही जात नाही. बी नात मल्टिप्लिकेशन करा A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी नात मल्टिप्लिकेशन केले की 2ABC येते. त्यात पण काही जात नाही. सी नात मल्टिप्लिकेशन केलं तर 2ABC येणार आणि A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस C स्क्वेअर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोसाइन रूल वापरल्यानंतर सगळ्यांचा डिनोमिनेटर काय? 2ABC देन बी स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर मध्ये हे टर्म मिळवत जावा प्लस A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस C स्क्वेअर आणि ह्या सगळ्यांचा डिनोमिनेटर येतो 2ABC. आता यात काही टर्म जातात, मायनस A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस C स्क्वेअर प्लस C स्क्वेअर राहतंय कोण? देन बी स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर अपॉन 2ABC इज इक्वल टू RHS. हेन्स फिनिश. झाली की हेच प्रूव्ह करायचं. A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन 2ABC. मी सांगतानाच सांगितलेलं आहे साइन रूल फक्त प्रॅक्टिस करा. कोसाइन रूल ऑटोमॅटिकली होतो, तुम्ही त्यात फक्त व्हॅल्यू वापरायचे. कोसाइन रूल फक्त पाठ करावा लागणार. साइन रूल पाठ करावा लागत नाही, पण साइन रूल सोडवावा लागतो. कोसाइन रूल पाठ करावा लागतो, सोडवावा लागत नाही. हा फरक आहे. आणि cos A by A cos B by B cos C by C 1 by A 1 by B 1 by C व्हॅल्यू करा. cos A cos B आणि cos C च्या व्हॅल्यू तिथे यूज करा. cos A cos B cos C. A नात गुणा 2ABC, B नात गुणा 2ABC, C नात गुणा 2ABC. 2ABC सेम वरच्यांची तिथे ऍडिशन होणार. A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन 2ABC लिहून घ्या. ठीक आहे. आता आपलं साइन रूल कोसाइन रूल झालेला आहे. उद्याच्याला आपण प्रोजेक्शन रूलवरचे एक्झाम्पल बघायचे. मी साइन रूलवरचे बघितले, कोसाइन रूलवरचं काय फक्त कोसाइन वापरायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे कोसाइन रूल्स मध्ये. लक्षात घ्या, फक्त कॉसच्या फॉर्म्युला वापरायचे. जसं साइन रूल मध्ये साइन वापरायचे, आता कोसाइन रूल ओळखतो, कॉस मध्ये असतो, कोसाइन रूल वापरायचे. प्रोजेक्शन रूलवरचे घेऊया. ठीक आहे, नंतर हा एक्सरसाइज संपेल तुमचा.